नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज आणि आता बातमी आहे बीडमधून। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका सुरू केलाय। रात्री उशिरापर्यंत विकास कामांच्या बैठका आणि दुसऱ्या दिवशी पहाटे जिल्हा रुग्णालयात हजेरी लावत त्यांनी बीडच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचं स्पष्ट केलंय। गुरुवारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सोबत सलग बैठका घेत विकास कामांवर सविस्तर आढावा घेण्यात आला, चर्चा करण्यात आली। नागरिकांच्या विविध समस्या आणि अडचणीही जाणून घेण्यात आल्या। या बैठका रात्री जवळपास 11 वाजेपर्यंत सुरू होत्या। मात्र अवघ्या काही तासाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळी नेमके 7 वाजता सुनेत्रा पवार यांनी बीड जिल्हा रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांची पाहणी केली। रुग्णालयातील सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि तातडीच्या सूचना देण्याचे काम त्यांनी केले। कोणताही हलगर्जीपणा कामामध्ये खपवून घेतला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलंय। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःहून बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील विकास कामांना मोठी गती मिळाली होती। विविध प्रकल्पासाठी निधी मंजूर करून प्रशासनाला कामाला लावत त्यांनी बीडच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर सुरू झालेल्या विकास कामांचे भवितव्य काय असा प्रश्न बीडकरांच्या मनात निर्माण झाला होता। आता सुनेत्रा पवार यांच्या 2 दिवसाच्या दौऱ्याने त्या प्रश्नांना उत्तर मिळते असं दिसतंय। त्यांनी केवळ पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली नाहीत, तर कृतीतून विकास कामांना गती देण्याचा निर्धारही दाखवून दिलाय। त्यांच्या काम करण्याच्या झपाट्यामुळे बीडच्या विकासाचा दागा तुटणार नाही असा विश्वास जिल्हावासियांच्या मनात निर्माण झालाय। रात्री 11 पर्यंत बैठका आणि सकाळी 7 वाजता पुन्हा रुग्णालयाची पाहणी या कार्यपद्धतीतून सुनेत्रा पवार यांनी कामालाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संदेश यातून दिलाय। त्यामुळे अजित पवार यांनी दाखवून दिलेल्या विकासाच्या वाटेवर सुनेत्रा पवार त्याच तळमळीने पुढे जात असून बीडच्या विकासाला पुन्हा एकदा नवा वेग मिळेल अशी आशा लोकांमध्ये निर्माण झाली। माय मराठी न्यूजसाठी छायाताई नांदगुडे, बीड।